हाय गाइस, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचा माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूपच खास असणार आहे कारण आजचा व्हिडिओ गणेश चतुर्थी स्पेशल मेकअप लुक आहे। तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना व तुमच्या पूर्ण कुटुंबाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि तुम्ही जसं की बघू शकतात आज मी हा एकदम सुंदर असा मराठमोळा मेकअप लुक तयार केलेला आहे। खूप स्वस्त आणि मस्त प्रोडक्ट्स मी आज वापरलेले आहेत हा लुक क्रिएट करायला आणि हा एकदम नॅचरल आणि ग्लोवी मेकअप लुक टर्न आउट झाला आहे। सो तर गणेश चतुर्थी आता थोड्याच दिवसात आहे आणि त्यासाठीच मी हा लुक क्रिएट केलेला आहे कारण आपल्याला मराठी लोकांना खूप सजावटाची आवड असते आणि तुम्ही बघू शकता आणि खूप असा गोंडस मेकअप लुक मी आज क्रिएट केलेला आहे। खूप सिंपल आहे आणि मी हेअरस्टाईल वगैरे काही नाही केले कारण खूप सिंपल असं ठेवलेला आहे मेकअप आणि तुम्ही नक्कीच हा रिक्रिएट करू शकता अशी मला खात्री आहे। सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मंडळी मेकअप सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला CTM करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं स्किन एकदम छानपैकी प्रेप होतं मेकअप साठी। सो मी ऑलरेडी माझा फेस छानपैकी क्लीन करून घेतलाय विथ अ फेस वॉशने आपला चेहरा एकदम स्वच्छ प्रकारे क्लीन करून घ्यायचा आहे आपल्याला। आणि त्यानंतरची स्टेप आहे म्हणजे टोनर। तर टोनरसाठी मी एक हे स्प्रेवाला टोनर आज यूज करणार आहे। दिस इज फ्रॉम प्लम। हे त्यांचं ग्रीन टी अल्कोहोल फ्री टोनर आहे आणि हे माझं एकदम आवडतं टोनर आहे तर मी आज सुद्धा हेच वापरणार आहे। तर आपल्याला काही नाही करायचं, फक्त हे जे आहे आपल्या चेहऱ्यावर डायरेक्टली स्प्रिच करून घ्यायचं आहे आणि हे स्प्रे करून झाल्यावर तुम्हाला तुमच्या फेसवर एक छानसा असा ग्लो दिसेल आणि तुम्हाला थोडंसं एक दोन मिनिटं थांबायचं आहे कारण ह्याला थोडासा वेळ लागतो आपल्या स्किनमध्ये मर्ज व्हायला। आणि जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही नक्की ह्याला थोडंसं मसाज करू शकतात आपल्या स्किनमध्ये आणि हे 30 सेकंडमध्येच आपल्या स्किनमध्ये छानपैकी मर्ज होतं। तर तुम्ही बघू शकता किती छान असा हा ग्लो आलेला आहे विदाउट एनी एफर्ट्स। सो या टोनर ही एक अशी स्टेप आहे जी आपल्याला बिलकुल मिस नाही करायची आहे तर आपण ती आता केलेली आहे। आणि आता मॉइश्चरायझर लावायचं आहे आपल्याला। मॉइश्चरायझर सुद्धा आपल्याला कधीच स्किप नाही करायचे कारण ती एकदम इम्पॉर्टंट स्टेप आहे मेकअप रुटीनमध्ये। तर आज मी हे कायाचं एनी टाइम मॉइश्चरायझिंग क्रीम वापरणार आहे। तुम्ही बघू शकता ह्याचं पॅकेजिंग खूप सुंदर आहे आणि असं हे पॅकेजिंगमध्ये येतं आणि हे मी रिसेंटली यूज करायला स्टार्ट केले आणि माझं हे आवडतं झालेलं आहे ऑलरेडी। आणि जर तुमची स्किन एकदम ड्राय असेल तर तुम्ही अजून जास्त क्वांटिटीमध्ये हे लावू शकता पण मी ऑलरेडी सकाळी मॉइश्चरायझर लावलेलं। सो मी आता मेकअपच्या अगोदर फक्त थोड्याशा क्वांटिटीमध्ये हे लावून घेणार आहे आणि याला सुद्धा आपल्याला छानपैकी आपल्या स्किनमध्ये मर्ज करायचं आहे म्हणजे ब्लेंड करून घ्यायचं आहे। आणि मॉइश्चरायझर लावून झाल्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता आणखीन जास्त हा ग्लो आलेला आहे आपल्या स्किनवर कारण आपली जर स्किन ड्राय असेल तर त्याला हायड्रेशन मिळतं आणि ती एक स्टेप खूप इम्पॉर्टंट असते। तर तुम्ही अजिबात विसरू नका कारण त्यानेच आपला जो फाउंडेशन आहे तो एकदम छान प्रकारे आपल्या स्किनवर बसतो। सो आता सर्वात प्रथम मी माझा आय मेकअप करून घेणार आहे आणि त्यासाठीच मी माझे आयलेट्स प्रेप करून घेणार आहे आणि त्यासाठीच मी आज मार्सचं हे कन्सिलर वापरणार आहे। आजच्या व्हिडिओ मी ट्राय करणार आहे की मी सगळे प्रॉडक्ट्स एकदम अफोर्डेबल यूज करेन। आजचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते एकदम बिगिनर फ्रेंडली आणि एकदम अफोर्डेबल आहेत। नवीन नवरे सुद्धा जर असाल आणि तुम्हाला मेकअपची काही नॉलेज नसेल तर तुम्ही सुद्धा हा मेकअप छान प्रकारे कॅरी करू शकता। आणि याच्यात काहीच नाही करायचं, आपल्याला फक्त हे जे कन्सिलर ॲज अ बेस आपल्या आयलेट्सवर लावून घ्यायचं आणि छान प्रकारे असं मर्ज करून घ्यायचे आपल्या स्किनमध्ये। तुम्ही आता आपण वळणार आहोत आय शॅडोजकडे आणि त्यासाठीच मी आज हे पॅलेट वापरणार आहे। हे मी Amazonवरून ऑर्डर केलेलं आणि खूपच स्वस्त आणि मस्त पॅलेट आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याची पॅकेजिंग सुद्धा छान आहे। हे असं उघडतं आणि कलर सुद्धा किती सुंदर आहे तुम्ही बघू शकतात। जर कलर पॅलेट आहे मला ह्याचं खूप आवडलेलं आहे। हे जे ब्लशचे शेड्स आहे ते आपण आपल्या डोळ्यांवर सुद्धा वापरू शकतो। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही आयशॅडो वापरताना असं टॅप करा कारण एक्सेस प्रॉडक्ट निघून गेलं पाहिजे आपल्या ब्रशवरनं आणि जेवढं आपल्याला नेसेसरी तेवढंच आपण वापरायचं आहे। तर मी आता हा कलर म्हणजे पूर्ण आयलेटवर लावून घेणार आहे आणि असं पसरून घेणार आहे ॲज माय ट्रान्झिशन शेड। तुम्ही बघू शकता आता किती सॉफ्टचं ट्रान्झिशन आपल्या आयलेट्सवर आलेलं आहे। हा जो डार्क ब्राऊन शेड आहे तो घेणार आहे आणि फक्त माझ्या आउटर व्ह्यूवर वापरणार आहे आणि ह्याला तुम्ही जास्त असं ब्लेंड करू नका कारण हे फक्त डेफिनेशनसाठी आहे। आता तुम्ही बघू शकता कसं आपल्या डोळ्याने एक शेप भेटतोय हळूहळू करून। तर हे लक्षात ठेवायचं की हे जे डार्क कलर्स आहे ना आपल्याला फक्त हलक्या हाताने असं प्लेस करायचं आहे आणि जास्त करून असं ब्लेंड नाही करायचं म्हणजे असं पसरून नाही टाकायचं, फक्त जागच्या जागी याला असं ब्लेंड करून घ्यायचं आहे।
आणि आपल्याला आता ह्यातून गोल्डन शिमर शेड वापरायचे, तर मी हे वापरते आहे. आणि आपल्याला हलक्या हाताने फक्त आपल्या आयलॅशच्या मध्ये असं प्लेस करायचं आहे. आणि आता मी एक जेल आयलायनरचा वापर करून एक छानसं असं विंग आयलायनर ड्रॉ करणार आहे. आणि आज मी शुगर कॉस्मेटिक्सचं बॉर्न टू विंग जेल आयलायनर वापरणार आहे. आणि ह्याचं पॅकेजिंग असं येतं. आणि या आयलायनरमध्ये इथे वरती एक छोटासा असा ब्रश सुद्धा येतो, जो आपण ह्याला अटॅच करून जो आयलायनरचा जो ब्रश आहे त्याला एक्सटेंड करू शकतो. आणि मग ह्याच्यात डिप करून एक छान असं सुंदर नाजूक साजूक आयलायनर काढून घेऊ शकतो. तर आता मी तेच करणार आहे. त्यासाठी मी एक मिरर घेणार आहे अप क्लोज आणि छान असं विंग आयलायनर करून घेणार आहे. सो येस गाइज, आता आपलं विंग आयलायनर करून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आलंय. आणि हे आयलायनर खूपच स्मूथ आहे. माझ्याकडे इंग्लॉटचं जेल आयलायनर सुद्धा आहे आणि दोन्ही आयलायनरची जी कन्सिस्टन्सी ती एकदम स्मूथ आणि एकदम सिमिलर आहे. सो जर तुम्हाला बजेटमध्ये इंग्लॉटचं जेल आयलायनरचा फॉर्म्युला वापरायचा असेल, यूज करायचं असेल, ट्राय करायचं असेल, तर तुम्ही नक्की शुगरचं हे जेल आयलायनर वापरून बघू शकता. सो आता आपली बारी आलेली आहे मस्काराची. आणि मी आज फॉल्स आयलॅशेस नक्कीच वापरणार आहे, पण त्याआधी आपल्याला आपले जे नॅचरल आयलॅशेस आहे त्याला सुद्धा एक कोट मस्कारा लावायचाच असतो, कारण त्याने आपले जे आयलॅशेस ते एकदम सेफ राहतात. तर आजच्या मस्कारासाठी मी एक अफोर्डेबल मस्कारा तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तो हे फ्रॉम द ब्रँड मॅट लुक. आणि हा अशा प्रकारे दिसतो. आणि हे आहे याचं पॅकेजिंग. तुम्ही बघू शकता एकदम कर्व ऑन असल्यामुळे लॅशेसला एक छान असं लिफ्ट भेटतं. आणि तुम्ही जर ह्याला यूज नाही केलं असेल तर तुम्ही नक्कीच ह्याला एकदा ट्राय द्या. सो गाइज, आता मी पटकन ऑफ कॅमेरा फॉल्स आयलॅशेस लावून घेते, कारण त्याने माझा आय मेकअप मला कम्प्लीट वाटतो, नाही तर मला खूप अधुरं वाटतं. सो गाइज, आता आपल्या आयलॅशेस लावून झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपला आय मेकअप एकदम छान आणि उठून येतोय आणि एकदम कम्प्लीट झालेला वाटतोय. तर जर आणि हे आयलॅशेस लावणं ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नसेल लावायचं तर तुम्ही नक्की स्किप करू शकता. आणि आपण एका सणासाठी रेडी होतोय, तर मला वाटतं की आपल्याला थोडासा आणखीन ग्लो अजून ऍड करायला हवा आपल्या फेसवर. तर मी आज हे इनसाइटचं रेडियन्स फिल्टर वापरणार आहे. हे खूप सुंदर प्रॉडक्ट आहे, खूप अफोर्डेबल आहे. याला फक्त आपल्या फेसवर असं पसरून घ्यायचं आहे आणि मग आपल्या बोटांच्या साहित्याने याला एकदम छान प्रकारे आपल्या स्किनमध्ये मर्ज करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता हा इन्स्टंट ग्लो येतो आपल्या फेसवर. जर तुम्ही फेशियल सुद्धा करायला विसरलात असेल तर तुम्ही नक्की हे प्रॉडक्ट ट्राय करा त्या दिवशी, कारण आपल्या फेसवर खूपच सुंदर असा हा ग्लो येतो. तुम्ही बघू शकता एकदम ग्लास फिनिश येतं आपल्या मेकअपला सुद्धा. आणि मग आता आपण वळूया आपल्या फाउंडेशनकडे. आणि फाउंडेशनसाठी मी आज वापरणार आहे माझं फेवरेट मेबलिन सुपर स्टे फाउंडेशन. हे अशा बॉटलमध्ये आणि माझं शेड आहे 330. हे स्लाइटली माझ्यासाठी डार्क आहे. आय डोंट माइंड, बिकॉज शेड मॅच खूप गरजेचं आहे, नाहीतर आपण क्लाउन वाटू शकतो आणि आपल्याला मुळीच जोकरसारखं नाही फिरायचं. तर त्यासाठीच मी हे वापरते. आणि मग मी एक लाईट कन्सिलरनी थोडंसं अंडर आईजला ब्राईटन अप करते. तर आता मी हे वापरणार आहे. हे एका पंप सोबत येतं, तर दिस इज व्हेरी हँडी. सो मी 1.5 पंप घेणार, कारण मी थोडंसं माझ्या नेक एरियावर सुद्धा लावणार आहे. आणि आज फाउंडेशन ब्लेंड करायला मी माझं स्वस्त आणि मस्त हा असा मेकअप स्पंज वापरणार आहे. तुम्ही ब्रश सुद्धा वापरू शकतात. ऑल्सो प्लीज इग्नोर माय कॅट, ती तिथे मस्त झोपा काढते. सो या, आता आपण ह्याला छान प्रकारे असं ब्लेंड करून घेऊया. आणि मला ते कन्सिलर वगैरे शेड मॅच करण्यासाठी मिक्स करायला माझ्या फाउंडेशनमध्ये आवडत नाही, तर त्यासाठीच मी ते स्किप करून माझा जो कन्सिलर शेड आहे तो थोडासा लाईट वापरते. तुम्ही बघू शकता किती छान अशी ग्लोवी वाटते आपली स्किन. आणि कन्सिलरसाठी मी हे एकदम छान असं कन्सिलर वापरणार आहे फ्रॉम लॉरियल. दिस इज द इन्फॅलेबल फुल वेअर कन्सिलर. आणि मी थोडंसं खाली लावते, एकदम डोळ्याच्या इथे नाही लावत, कारण नाही तर आपल्या स्किन आपल्या अंडर आईजवर थोडंसं प्रॉडक्ट बसतं आणि रिंकल्स येतात. स्पंजची दुसरी बाजू ते घेऊन ह्याला छान प्रकारे असं ब्लेंड करून घेणार आहे.
सो आता मी क्रीम कॉन्टोर वापरणार आहे. अँड फॉर दॅट आय एम गोइंग टू यूज द इनसाइड कॉस्मेटिक्स प्रो कन्सील पॅलेट. आणि ह्याच्यात जो एकदम डार्क शेड आहे तो मी वापरणार आहे, जो की आहे हा. ऑल्सो मेक शुअर की तुम्ही तुमची जी हेअरलाईन आहे त्याच्यात ह्याला ब्लेंड करा, नाहीतर खूप ऑड वाटतं ते. आता कसं माझा फेस एकदम गोंडस आणि छान वाटतोय कारण आपण ह्याला एक्झिक्यूट केलेलं आहे. आणि आता आपलं राहिलेलं आहे क्रीम ब्लश, तर आपण ते पटकन लावून घेऊया. क्रीम ब्लशसाठी आज मी हे वापरणार आहे. दिस इज फ्रॉम इनसाइड. दिस इज द लिप अँड चीक टिंट. खूप सुंदर आहे. ह्याचा जो शेड आहे तो आहे 02 कॅन्डी केन आणि असा दिसतो. आणि हा जो ब्लश आहे तो सुद्धा माझा खूप फेवरेट आहे कारण तुम्ही बघू शकता हा फक्त 80 रुपयाला मी घेतला आहे नायकावरून. आणि ह्याचा जो पिगमेंट आहे तो छान आहे. ह्याची जी फिनिश आहे ती एकदम ड्यूई आणि छान आहे. आता मी माझा बेस मेकअप सेट करून घेणार आहे आणि त्यासाठी मी वापरणार आहे के बाय कटरीनाचं कॉम्पॅक्ट पावडर. आणि ह्याच्यात जो माझा शेड आहे तो आहे 160 व्हाईट टॅन. सो एका पावडर ब्रशनी हलक्या हाताने मी माझा फेस आहे तो सेट करून घेणार आहे. आता आपण वळूया आपल्या हायलायटरकडे आणि त्यासाठीच मी वापरणार आहे सेम पॅलेट. आणि ह्यातले जे हे 2 शेड्स आहे त्याला छान ब्लेंड करून मग लावून घेणार आहे. किती सुंदर वाटते बघा हे हायलायटर. एकदम नॅचरल वाटतंय. एकदम जास्तही नको लावा कारण खूप पावडरी वाटतं नाही तर. आणि आता आपला बेस मेकअप लॉक करण्यासाठी मी वापरणार आहे अर्बन डिकेचा ऑल नाईटर स्प्रे. हे एक सेटिंग स्प्रे आहे, आय मीन फिक्सिंग स्प्रे आहे. तर ह्याला थोडंसं शेक करून आपल्या फेसवर लावून घ्या. आता माझे लिप्स जे आहेत ते एकदम छान प्रकारे लाईन करून घेतले आहेत. थोडेसे आउटर कॉर्नर्सला फिल करून घेतले आहेत. आणि लिपस्टिकसाठी आज मी थोडासा वेगळा कलर वापरणार आहे. दिस इज फ्रॉम मार्स. ह्याचा जो शेड आहे तो आहे नंबर 18 प्लम पॅशन. हा एक प्लम कलर आहे आणि ह्याचं वॉन्ड सुद्धा खूप छान आहे, एकदम प्रिसाइज आहे. ऑल्सो मी हा जो आहे तो ॲज अ बेस कलर आज ठेवणार आहे बिकॉज हा खूप बोल्ड कलर आहे. तर मी थोडंसं ह्याला ड्राय झाल्यानंतर ह्याच्यावर माझा नायकाचा अल्ट्रा मॅट लिपस्टिक आहे ते लावणार आहे. दिस इज इन द शेड 11 जे. आणि हा सुद्धा खूप अप्रतिम शेड आहे, एकदम न्यूड कलर आहे. आणि हा छान प्रकारे ह्याच्यामध्ये लावल्यानंतर बसेल. बघा किती सुंदर असं ऑम्ब्रे फिनिश आलेलं आहे. तर हा आहे आपला फिनिश मेकअप लुक. आणि आता मी पटकन जाऊन माझी साडी नेसून येते आणि दागिने घालून येते. सो या, आय विल बी राईट बॅक. ऑल्सो मी माझ्या लोअर लॅशला थोडंसं आयशॅडो लावून घेतले आणि मी माझा मस्कारा लावते कारण ही स्टेप सुद्धा मी विसरलेली. आज मी विसरली बावळी झालेली आहे, तर त्यामुळे मी आता लावून घेते पटकन. इट्स बेटर लेट दॅन नेव्हर. सो या. सो गाइज, हा आहे माझा कम्प्लीटेड मेकअप लुक फॉर गणेश चतुर्थी. आणि तुम्हाला नक्कीच आवडला असेल असं मला खात्री आहे. तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडेसे कमेंट सुद्धा करा गोड गोड. मला खूपच आवडेल वाचायला. आणि आता मी भेटेन माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.